हे बघा, ए विसूच्या चमच्यांनो, जाऊन सांगा तुमच्या बॉसला या वर्षी हिरो मीच होणार. चल रे, हिरो तर आमचा विसूच होणार. त्याच्यासारखा शहाणपणा आहे का तुझ्याकडे? ए हिरोला शहाणपणा नाही, चेहरा लागतो. चेहरा जाम घमंड रे तुला तुझ्या चेहऱ्याची. हो आहे, मग काय करशील? हे तोंड फोडून टाकेल. फुटलेल्या तोंडाच्याला कोण करील हिरो? ए पाजू, तू येते तोंड फोड ना, हात लावून दाखवायला. हे घे, काय करशील? ए अपना फेस आपल्यासाठी सगळ्यात सेन्सिटिव्ह केस. ए मारा रे, मला मारतो. काय चाललंय? अरे अरे काय चाललंय हे तुमचं? का भांडताय तुम्ही असं? एकमेकांचा जीव घेता का? आणि हा डीके, तुला भांडण्याशिवाय काही सुचत नाही का? आय विल कॉल युअर पेरेंट्स. चला आपापल्या वर्गात जा. परत असं भांडलात तर आय विल कॉल युअर पेरेंट्स. रुही, तू या डीकेला हिरो बनवणार आहेस? हा, आणि विसूला विलन. अगं पण त्या दोघांचं मुळीच पटत नाही, सतत भांडत असतात. मॅडम, ते भांडताय म्हणूनच त्यांना घ्यायचंय. म्हणजे मॅडम, ते दोघं जर हिरो विलन झाले तर पुन्हा कधीही भांडणार नाही. प्रॉमिस. असं काय करणार आहेस तू? मॅडम, मी त्यांना तेच करणार आहे जी त्यांची नावे आहेत. म्हणजे डीके विसू? हा, डीके विसू. ट्रेजर कोऑपरेटिव्ह सोसायटी सविनय सादर करीत आहोत बदला. लेखक सुरेश शेलार, दिग्दर्शन प्रियांका माझिरे. सविनय सादर करीत आहोत बदला. आजोबा, तुम्ही आमच्या आईबाबांना बघितलात का? आजी, तुम्ही आमच्या आईबाबांना बघितलात का? ताई, तुम्ही आमच्या आईबाबांना बघितलं? आजोबा, तुम्ही आमच्या आईबाबांना बघितलं? आजोबा, तुम्ही आमच्या आईबाबांना बघितलं? ताई, आमच्या आईबाबांना बघितलं? आजोबा, आमच्या आईबाबांना बघितलं का? आजोबा, आमच्या आईबाबांना बघितलं? आमच्या आईबाबांना बघितलं का? ताई, आमच्या आईबाबांना बघितलं का? आजोबा, आमच्या आईबाबांना बघितलं का? आजोबा, आमच्या आईबाबांना बघितलं का?
संन्याशाच्या कार्ट्या, देवळात कुठे शिरतोयस? तुला किती वेळा सांगायचं, तुला देवळात प्रवेश नाहीये ना? अहो काका, आमच्याही बाबा हरवले ते. आम्ही चौघ त्यांना पहाटेपासून शोधतोय. गेली असतील मसनात, तू पण जायचं ना त्यांच्या बरोबर. तुमची काळजी घ्यायला देवाला दुसरं काम नाही का? चल निघितून. दादा, काय झालं? कुठे आई? तू रडतोयस का? निवृत्ती दादा, सोबत दादा, बघा ना, हा न्याना दादा रडतोय. बाळांनो, संन्यास घेतल्यानंतर संसार करायचा नाही असा आपला धर्म सांगतो. मात्र मी धर्माच्या विरुद्ध वागलो. त्यामुळे आमच्या बरोबर तुम्हालाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. आळंदीकर रोज रोज तुम्हाला हिणवतात, मारतात. तुमच्या मुंजीही होऊ दिल्या नाहीत त्यांनी. तुमचा हा त्रास पाहणं अवघड झालं होतं मला. मी माझ्या अपराधाचं प्रायश्चित्त भोगलं तर तुम्हाला धर्मात स्वीकारण्यात येईल असा निर्णय आळंदीच्या ब्रह्मवृंदाने दिला आहे. म्हणून मी आणि तुमची आई, आम्ही दोघांनी त्यांच्या निर्णयाप्रमाणे वागायचं ठरवलं आहे. निवृत्ती, तुझ्या भावंडांना सांभाळ. तुमचे अभागी आई वडील. दादा, काय प्रायश्चित्त? देहांत प्रायश्चित्त. ए संन्याशाच्या कार्ट्या, कुठं चाललायस? काका, इंद्रायणीला चाललोय स्नानासाठी. अरे तुम्हाला किती वेळा सांगायचं, इंद्रिय आणि ही पवित्र गंगा आहे. तुमच्या स्पर्शाने अपवित्र होईल. काका, आता आम्ही अपवित्र कसे? तुम्ही आळंदीकरांनी म्हणल्याप्रमाणे आमच्या आईबाबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं का? छान छान. पण ते त्यांच्या बापांचं प्रायश्चित्त होतं. तुमच्या बापांचं काय? आमचं पाप? आम्ही काय पाप केलंय काका? अरे तुमचा जन्मच हा एक पाप आहे. ते ना गंगे स्नान केलेले जाईल, नाही यात बुडून गेल्याने. चल निघितून. ए मुलांनो, यांनी आलेल्या मुळीच जाऊन काही इंद्रियाणीत. विसोबा काका, तुम्ही खूप वाईट आहात. आम्हाला तुम्हाला त्रास देतात. बघा, देव तुम्हाला नक्की शिक्षा देईल. ज्ञाना, असे बोलू नये बाळ. परमेश्वराने भगवद्गीतेत म्हटलंय, यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते जय हर्षो मर्षो भयो द्वैधैर्यमुक्तो यह सचमे प्रिय. अर्थात ज्याच्यामुळे कोणीही रागवत नाही, जो कोणाच्या कोणत्याही कृतीमुळे रागवत नाही, जो आनंद, दुःख, भय, चिंतामध्ये एकसारखाच राहतो, तोच परमेश्वराला प्रिय असतो. ज्ञाना, तुला तर श्लोकाचा अर्थ माहिती आहे, तरी असा वागतो. परमेश्वराने जे म्हटलंय ते कधीही विसरू नको. जगताना नेहमी त्याचं पालन कर. यस्मानो द्विजते लोको लोकोन्नो द्विजते चय हर्ष मर्षो
भयोद्वेगैरे मुक्तो यह सच मे प्रियः. काका हा तर तुम्हाला शिवाय शाप देत होता. काय? अरे मा इतक्यात का बसलाय? फेका चिक्का त्याच्या अंगावर, तोंड काळा करा त्याचं. पापी आई वडिलांचं पापी काढ. ए चेहरा काळा केला रे ज्ञानाचा. ए अपना फेस आपल्यासाठी सगळ्यात सेन्सिटिव्ह केस. खड्ड्यात गेलं नाटक. अरे येडिया, हा खरं चिखल नाहीये. नाटकात चिक्कल बिक्कल लावायचा सीनच नव्हता. तू लावलास कसा? हो हो, तू त्या दिवशी लावलेलं. अच्छा, मग तुम्ही माझ्या आई वडिलांचं नाव त्या टॉयलेटच्या भिंतीवर लिहिलं, त्याचं काय रे? ए आम्ही नाही केलं. काय आहे हे? दीदी हे बघ काय केलं त्याने. विसू काय आहे हे? दीदी इम्प्रोवाइज करायला पाहिजे होतं ना, मी केलं. काही इम्प्रोव्हायझेशन नाहीये. यांनी मुद्दामून माझा चेहरा काळा करण्यासाठी केलं हे सगळं. हो हो. सोडा. ए तू लावलेलं मान्य कर. हो, काय नाही तू करणार. खरं सांग. दीदी आत्ता गप्पाने बसणार. या सर्वांनी माझं तोंड काळं केलं ना, बघ मी यांना सोडणार नाही. याचा बदला मी घेणारच. हो. जा रे, बघून घेऊ तुला. माझ्या आई वडिलांचं नाव टॉयलेटच्या भिंतीवर लिहितो का? बघ, आम्ही जशाच तसं करतो. बदला बघून घेऊ जसंच तसं. चल रे. नाही, नाही, हट. येत आहे लोक. ठीक आहे, बोल काय करायचं त्या विषयाचं? आलाय का तो? हो आज टॉयलेटला गेलाय. तशी गाय नाही का त्याच्याबरोबर? नाही रे, एकटाच आहे. चांगला चान्स आहे की. चला थांबा. पण करायचं काय? अरे हा, मॅडमला खोटा न सांगू नाटक करून टाकू. चांगलंय चांगलंय. त्यापेक्षा टेरेसवर नेऊन जरा मार मार मारू. भारी आहे. नको नको, हातपाय बांधून लांब गाठळीत फेकू. मस्त रे. नाही नाही, माझं तोंड काळं केलं ना, बघा त्याच्या चेहऱ्याला डायरेक्ट परमनंट कलर लावायचा. मग नाटकात काय, शाळेत पण नाही येणार, महिनाभर घरीच बसून राहील. चला चला. हा काय वाकडासारखा चेहरा बनवून ठेवलाय. गप्प बसा. अरे लवकर धुवून ये, दीदी तुला रागवेल. अरे 10 वेळा असा बनवला पण निघतच नाही रंग. काय अरे हा तर परमनंट कलर आहे, कुणी लावला? अरे हे बघ, मी जेव्हा टॉयलेटला गेलो होतो ना, तेव्हा मागून कुणीतरी आलं आणि माझ्या चेहऱ्याला हा रंग लावला. कुणी लावला असेल रे? माझा दादा आणि त्याच्या मित्रांनी. तुम्ही त्याचा चेहरा खेळात ना, त्याचाच बदलाय हा. महिनाभर निघणार नाही हा रंग. महिनाभर? बापरे. दीदी, त्याला शाळेतून काढून टाक.
शाळेतून काय प्रिन्सिपल मॅडमला रेस्ट्रिकेट करून नाटकातून काढून टाकू. काय? बरोबर आहे त्याचं, बरोबर आहे माझं. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाथळ्याच्या माथी हाणू काठी. डीकेच्या डोक्यात काठी बसलीच पाहिजे, हो ना? बसलीच ते पाहिजे. नंतर त्याआधी भले तरी देव कासेची लंगोटी असं म्हटलंय तुकाराम महाराजांनी. कधी केलंय? म्हणजे मारामारी, बदला, समोरच्याला मारून स्वतः जिंकणे हेच करतात नेहमी. पण कधी चांगलं वागून समोरच्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न केलाय? याचं मन जिंकायचं, याच्या मनात आमच्याविषयी फक्त राग आहे. आणि किती राग, बघ बघ. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. विश्वरागे झाले वन्ही, संधी सुखे व्हावे पाणी. शब्दशास्त्र झाले क्लेश, सत्ती मानव उपदेश. ऐसी थोर दृष्टी धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माफ करून टाक त्याला, बघ सगळं ठीक होऊन जाईल. तू हे त्याला सांग ना, तो ज्ञानेश्वर आहे. तुला हे नीट कळलं असं वाटतं म्हणून तुला सांगते. तू अभ्यासू आहेस, वाचतोस. जो वाचतोस पुस्तक, माणूस, आपलं परिसर तो ज्ञानी. आणि जो वाचलेलं आचरणात आणतो तो ज्ञानेश्वर. ठीक आहे, नाटकात ज्ञानेश्वर, पण तुला आयुष्यात ज्ञानेश्वर व्हायची संधी आहे. बरं ठीक आहे, माझा चेहरा काळा केला म्हणून मी त्याला माफ करतो. पण त्याने माझ्या आई वडिलांचं नाव त्या टॉयलेटच्या भिंतीवर लिहिलं ते मी विसरणार नाही. हा, त्याचा बदला मी घेणार म्हणजे घेणारच. अरे मग काय शिकलात तुम्ही ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातून? विसुबानी मंडळी ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांच्या मृत्यूचं कारण ठरले, पण ज्ञानेश्वरांनी त्यांना त्रास देऊन त्याचा बदला नाही घेतला. त्या माणसांना आतून बदलून टाकलं. म्हणजे वरून दिसणारा माणूस तोच, पण आतून पूर्ण बदललेला, वेगळा. याला बोलतात खरा बदला. ते तेव्हा शक्य होतं, आता नाही. का नाही? करून बघ, कदाचित होईल शक्य. नाही रे. बरं, मनापासून नाही, पण आपला शो होईपर्यंत डीकेची चांगल्या वागण्याची नुसती ऍक्टिंग कर. तू चांगला ऍक्टर आहेस ना? बघ, जर तूही केलंस तर पुढच्या वर्षी तू सांगशील ती थीम आणि हिरो तूच. प्रॉमिस. दीदी, विसूच्या चेहऱ्याला कोणीतरी परमनंट कलर लावलाय. हो, लावला असेल. तुला काय प्रॉब्लेम आहे रे? कसं झालं हे? तुला माहित नाही? कंट्रोल. दीदी, हे बघ, आम्ही काही नाही केलंय. मग कोणी केलंय? अरे आपण त्याला शोधू ना. दीदी, तुझं चॅलेंज मला मानले. कोणतं चॅलेंज? मग काय? चला तिला रिहर्सल करायची ना. चला. रिहर्सल? दीदी, आम्ही नाही करणार याच्या बरोबर रिहर्सल. का? आत्ताच्या तोंड करून हसलं. रिहर्सल कशी करणार? दीदी, मेकअपने हा रंग झाकून घेऊ शकतो. गुड आयडिया. नाही, मी अशीच प्रॅक्टिस करणार. बघूया ना एकाच गोष्टीवर कोण सारखं सारखं हसतंय ते. दीदी, हे बघ ना काय बोलतोय हा. बरोबर बोलतोय तो. आपल्या नाटकाचा शो जवळ येईपर्यंत तुम्हाला याच्यात काही नवं वाटणार नाही. मग तुम्ही आपोआपच सिरियस व्हाल. बरं ठीक आहे. ऐका रे, विसू जरी माकडासारखा दिसत असेल तरी त्याला कोणी चिडवायचं नाही. काय चिडवायचं नाही? माकड. आणि हसायचं नाही. बरोबर ना दीदी? हो. चला, काल जिथे थांबलेलो तिथून पुढे घेऊया. दीदी, मांड्यांचा सीन घ्यायचा का, ज्यात विसोबा ज्ञानेश्वरांचे पाय पडतो? नक्की. हो दीदी. बरं चला, मांड्यांचं सीन, सगळे तयार व्हा. दादा, निवृत्ती दादाला मांडे खायचे, पण त्या विसोबा काकांनी ताकीद दिले की कोणीही मुक्ताला मांड्यांचं भांड द्यायचं नाही. आता मी त्याची इच्छा कशी पूर्ण करू? एवढंच ना, तू कर तयारी.
दादा मुक्ता भाज मांडते. माऊली, मला क्षमा करा माऊली. तुम्ही महान आहात, श्रेष्ठ आहात, पण मी हे ओळखलंच नाही. तुमच्या आई वडिलांना मी पापी ठरवलं, पण खरा महापापी मीच आहे. मी मुलांना तुझ्या चेहऱ्यावर चिखल लावायला सांगितला. तू हिरो होतोयस म्हणून मी नेहमी जळत राहिला, तुला नेहमीच त्रास दिला. प्लीज मला माफ कर डीके, प्लीज मला माफ कर. अरे डीके नाही, ज्ञानेश्वर. आधी एक्स्ट्रा डायलॉग. मी ज्ञानेश्वरांशी नाही, तुझ्याशी बोलतोय डीके. आय एम रिअली सॉरी. प्लीज मला माफ कर डीके, प्लीज मला माफ कर. व्हेरी गुड विसू. तू जे बोललास ते तू करून दाखवलास. व्हेरी गुड. अरे हा विषयाचा हिरो निघाला रे. सगळ्यांसमोर माफ मागितली. ती पण पाय धरून एवढे गट्स. कसले गट्स. पुन्हा नाटक येते विषयाचं. माकडाची माफी नको बोलू. आपण त्याचा चेहरा माकडासारखा केला, पण जेव्हा तो माझे पाय धरून माझी माफी मागत होता तेव्हा मला फार सुंदर वाटलं. माझ्यापेक्षा सुंदर. असं कसं? कारण त्याच्या चेहऱ्यावर राग नाही, त्याग होता. कसला त्याग. पुन्हा राग बाहेर काढले त्या विषयाचे. दीदी बस इथली जाऊया. थांबायचे का? नाही, जाऊया. ए विसू, मस्त ऍक्टिंग केली. जग्गूची साठवण आली. कोण जग्गू रे? दीदी, तुला प्रॉमिस दिले ना म्हणून ह्यांना काहीच करत नाही. त्यानंतर या सुरू राहिले ना तर मी एकेकांचा बदला घेणार. कृष्णाने शिशुपालाचे 100 अपराधच मान्य केले होते, हे लक्षात ठेव. मी पण एकेकाचा बदला घेणार. कायांचा बंदोबस्त करणार त्यांचा. चला रे. ज्ञानेश्वरांचा रोल करतोयस ना, याचा अर्थ माहित आहे तुला? नुसती वाक्यपाठ करून काय उपयोग? अगं दीदी, खरंच माहित नाही. ऐक, ज्ञानेश्वर पसेदर मागताना म्हणतात, जी वाईट माणसं आहेत त्यांचं वाईटपणा जाऊ दे, माणसं राहू, फक्त त्यांचा वाईटपणा जाऊ दे, त्यांचं चांगल्या कामाविषयी प्रेम वाढू दे. प्रत्येक माणसाला, प्रत्येक जीवाला एकामेकाविषयी मित्रता वाढू दे. पुढे दुरितांचे फिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जात. प्राणी म्हणजे गाय, बैल, रेडा, गाढव, माकड. म्हणजे जी वाईट माणसं आहेत त्यांचा वाईटाचा अंदाज जाऊ दे, त्यांचं चांगलं रूप, खरं चांगलं रूप त्यांना स्वतःला कळू दे. प्रत्येक माणसाला, प्रत्येक जीवाला जे जे हवंय ते सर्व मिळून
कोण रे? दादा काय झालं? छकुली उद्या दीदी कोणता सीन घेणार आहे? तुझं सीन घेणार आहे ज्याच्यात ज्ञानेश्वर विसोबांच्या घरी भिक्षा मागायला जातात, पण ज्ञानेश्वर विसोबा त्यांना हकलून देतात. वाटलंच. आणि त्या सीन मध्ये विसू त्याच्या मित्रांना सांगून माझ्या चेहऱ्याला परमनंट कलर लावणार आहे. काय? नाही, हे शक्य नाही. त्या मित्रांना बोलताना ऐकलंय मी. छकुली अपना फेस आपल्यासाठी सगळ्यात सेन्सिटिव्ह केस. या रे ऐका, उद्या जर विशाच्या मित्रांनी माझ्या दिशेने एक पाऊल जरी टाकला, सरळ तुटून पडायचं, फोडून काढा. पुढचं पुढं बघून घेऊ. खड्ड्यात गेलं नाटक. दादा तुझं काहीतरी गैरसमज होतोय. काही गैरसमज नाही आहे छकुली. छकुली तू माझी सटकवू नको, तर सगळा राग तुझ्यावर निघेल. ज्याच्यामुळे कोणीही रागवत नाही, कोणाच्याही कोणत्याही कृतीमुळे रागवत नाही, जो आनंद, दुःख, भीती आणि चिंतामध्ये एकसारखाच वागतो, तोच परमेश्वराला प्रिय असतो. छकुली चला. कशी चालली रिहर्सल? काय झालं? मॅडम मी डीके आणि विसू मधलं भांडण नाही मिटवू शकले, हारले मी. यात तुझा काय दोष? तू प्रयत्न केलेस ना. त्यांना सुधारायचं नसेल तर आपण काय करू शकतो? मॅडम हा सगळा वातावरणाचा दोष आहे. 24 तास सर्व सिनेमेच्या चॅनलवर बदलायला ग्लॉरिफाय करणारे सिनेमे दाखवले जातात. शिवाय स्पोर्ट्स चॅनल, न्यूज चॅनल, शाळा, कॉलेज, रस्ता, चौक, सोसायटी, फ्रेंड सर्कल, समाज, फेसबुक, इन्स्टा, सगळीकडे, अगदी सगळीकडे जो मारतो तो हिरो हे नैसर्गिक असल्यासारखं मनावर बिंबवलं जातं. पण हेच होणार ना जर हा सगळा माहोल बदलला तरच यांची वागणी बदलेल. खरं सांगू असं नसतं. हे बघ, रोगांच्यासाठी येत असतात, वातावरण प्रदूषित करत असतात, पण ज्यांची प्रतिकारी शक्ती चांगली असते त्यांच्यावर याचा अजिबात परिणाम होत नाही. त्यामुळे बाहेरच्या वातावरणाला दोष देऊन काहीच उपयोग नाही. दीदी नाटक सुरू करू का? करा. ए संन्यासाच्या काट्या, कुठल्या अधिकाऱ्याने भिक्षा मागतोस? काका, आमच्या आई बाबांनी शिक्षा भोगली तरी तुम्ही आम्हाला हिणवतात. असे हिणवणे बरे नाही. ज्ञान्या, उलटा मला शहाणपणा शिकवतोस. थांब, तुला चांगली अद्दल घडवतो. काका तुम्ही आज्ञा करा, आम्ही तयार आहोत. मारा. थांबा, मागया.
करण्यापेक्षा आज सगळा वाचपत काढला असता. नाही, जे खडांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. कुणीतरी पहिलं पाऊल उचलेलं हवं होतं, मी उचल. विसू तू खूप ग्रेट आहेस रे. मी तर फक्त नावाला डिके रे, ज्ञानेश्वर कुलकर्णी. पण खरे ज्ञानेश्वर माऊली तुलाच समजले नाही तर आज तू त्यांना जगून दाखवले. आम्ही तुला चेहऱ्याने माकड केलं, पण मनातला माणूस पण तूच जपलं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माफ कर. मला माफ कर. तूच पण ज्ञानेश्वर.